क्लासिकल बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 9 बॉल 27 धावसंख्येची बहारदार इनिंग साकारतोय. 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एकतर्फी झुंज. 4 धावसंख्येची इनिंग देखील साकारतोय बॅट्समन अक्षय. 31 धाव फलकावती. 7ची गरज आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न, शरीर यष्टीवरती बॉल आदळतोय. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू होते. सांगता कौतुक करेल मित्र म्हणाल स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव चिंचवली संघाचं देखील एकही अतिरिक्त धाव या सत्रामध्ये त्यांनी दिलेले नाहीये. 7 धावांची अजूनही गरज आहे. स्लॉट मध्ये बॉल, बॅटची लिडिंग एज आणि पकडली कॅच. अक्षयच्या पारीचा मात्र अंत होतोय. अजूनही गरज आहे ती 7 धावसंख्येची. 2 निर्धाव चेंडू फेकतो. 1 बॉलवरती विकेट आणि दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल. पहिला बॉल डॉट नंतर विकेट. अशा पद्धतीनं 2 निर्धाव बॉल फेकलेत एकतर्फी. बघायला गेलं तर गोलंदाज अभिजितने 3रा बॉल सलग निर्धाव फेकत असताना पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल विकेट, 3रा बॉल डॉट. कमालीचा वेग प्रचंड आहे गोलंदाजाकडे. युवा यंगस्टर हा गोलंदाज आहे आणि काय कामगिरी आखतोय. कदाचित दुसरं षटक याच्या हातामध्ये दिलं असताना तर या मॅच मध्ये वेगळंच चिन्ह पाहायला मिळालं असतं. अजूनही 7 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9. ओ हो, वाट डिलिव्हरी. आणखी एक चांगला बॉल फेकत असताना मैदानाच्या आतमध्ये किमयास्पद कामगिरी. विचार करत असेल स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव चिंचवली संघाचे सर्व खेळाडू. या गोलंदाजाला 3ऱ्या षटकात आणणं गरजेचं होतं. तिथे कमबॅक करून दिलं असतं या खेळाडून आणि आता देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न निश्चित करतोय. 8 बॉल 7ची गरज. आणखी एक जबरदस्त बॉल. काय कमालीचा वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी आखत असताना स्वर्गीय मंगेश स्मृती चषक 2024 मध्ये आपल्या नावाची मोहर उमटवत असताना क्रिकेटच्या पटलावरती हा यंगस्टर अर्थातच अभिजित स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव चिंचवली संघाच्या माध्यमातून. शेवटचा बॉल मेडन षटक या स्पर्धेतील पाहायला मिळेल का? 3रं मेडन षटकाच्या उंबरठ्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. वाडा डिलिव्हरी. शरीर यष्टीवरती बॉल आदळला. मेडनवरची सांगता होते. जोरदार टाळ्यानं स्वागत करा. पुनरागमित केलं या गोलंदाजाने मॅच मध्ये. शिरकाव करून दिलाय स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव चिंचवली या संघाला. आता येणारं समीकरण 6 बॉल 7 धावसंख्येची गरज.